हायपॉक्सिक पल्मोनरी व्हॅसोकन्स्ट्रिक्शन. तर हायपॉक्सियामध्ये पल्मोनरीचं व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं, याच्या विरुद्ध सिस्टेमिकमध्ये व्हॅझोडायलेशन होतं. त्याला म्हणणार हायपॉक्सिक सिस्टेमिक व्हॅझोडायलेशन. तर हे रिफ्लेक्सली वस्क्युलर स्मूथ मसल जे आहे आर्टेरिओल्स, आपल्याला माहिती आहे व्हेन्स कॉन्ट्रॅक्ट नाही होत, आर्टेरिओलच कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. तर आर्टेरिओल जे आहेत त्याच्यातलं स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होतात इन रिस्पॉन्स टू पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन कमी झालं की ते कॉन्ट्रॅक्ट करतं. तर स्टिम्युलस काय आहे, PA पार्शियल प्रेशर 100च्या खाली आहे. तर फक्त अल्वेओलसचं नाही, व्हीनसचं पण. व्हीनसमधलं 1/3 स्टिम्युलस आहे, 2/3 स्टिम्युलस हा अल्वेओलसचा आहे. पण व्हीनस युजली एवढं कमी नाही होत. जिथे कार्डियक आउटपुट फॉल होईल, एकदमच हायपॉक्सेमिया आहे, तिथेच व्हीनसचं काम होईल. अदरवाईज अल्वेओलसचंच तुमचा मेजर स्टिम्युलस आहे. म्हणून कार्डियक आउटपुट कमी न होऊ देणे हे आवश्यक आहे. आणि त्यातही नॉर्मल लंगमध्ये युजली अल्वेओलसचं टेन्शन चांगलं असतं, त्याच्यामुळे तुमचं जे आहे ते एवढं कमी होत नाही, व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होत नाही एवढं. तर नॉर्मल लंगमध्ये याचा काही बेसिस नाही आहे. पण डिसीज लंग जो आहे किंवा वन लंग व्हेंटिलेशन जे आहे तिथे खूप मॅटर करतं. डिसीज लंग म्हणजे सगळ्यात मेन उदाहरण आहे आपलं COPD आणि वन लंग, या दोन गोष्टींमध्ये पण. आणि बाकी लंगचे डिसीज अस्थमा, निमोनिया, एडेमा, एम्बॉलिझम जे काही आहे. तर काय होतं, तुमचं व्हॅसोकन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे काय होईल, ब्लड नॉन व्हेंटिलेटेड एरियामधून व्हेंटिलेटेड एरियामध्ये जाईल, म्हणून ऑप्टिमल V/Q मॅचिंग होईल आणि शंट कमी होईल. दॅट इज द फंडा. तर आता नॉर्मली तुमचं V/Q 1/1 असतो. 5 लिटर तुमचा कार्डियक आउटपुट आहे आणि 5 लिटर म्हणजे 500 × 12 समजा 500 ml टायडल व्हॉल्यूम इंटू 12चा RR रेट पकडला तर 5 to 6 लिटर तुमचा व्हेंटिलेशन आहे आणि 5 लिटरचं तुमचं कार्डियक आउटपुट आहे. तर V/Q 1 असतो. पण ही आयडियल सिच्युएशन आहे. युजली जसं तुम्ही वरून खाली जाता तसं व्हेंटिलेशन पण वाढतं आणि ग्रॅव्हिटीनुसार ब्लड तर वाढतं. पण व्हेंटिलेशनसुद्धा वरून खालपर्यंत वाढतं, परंतु खाली जाताना ग्रॅव्हिटीचा जास्त इफेक्ट होतो, त्याच्यामुळे खाली ब्लड जास्त होतं. त्याच्यामुळे V/Q बेसला Q मोठा असल्यामुळे ते कमी होतं आणि टॉपला Q कमी होतो, फ्लो तेवढा नसतो आणि व्हेंटिलेशन जास्त असतं. त्याच्यामुळे तो वर जो आहे ते हे जास्त असतं, व्हेंटिलेशन जास्त असतं. तर थर्ड रिबला V/Q 1 होतो. एक्झॅक्ट आयडियल दोघेही मॅच होतात आणि मग 1 आणि 2ला तो 3पर्यंत जातो. एवढं जास्त होऊन जातं अपायकलला व्हेंटिलेशन आणि तो V/Q 0.25 होऊन जातो बेसला, फ्लो एवढा जास्त होऊन जातो. तर त्याच्यामुळे लंगचे वेगवेगळे एरियाज होऊन जातात. आपल्याला माहिती 4 झोन्स होतात. तर नॉर्मलमध्ये महत्त्वाचं नाही आहे, फक्त डिसीज लंग आणि वन लंग व्हेंटिलेशनमध्येच काम येतं. तर 3 स्टेप्स आहेत. आधीच हायपॉक्सिया सेन्स होणार आर्टेरिओलमध्ये, तर त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट होणार आणि नंतर मग या मॉड्युलेशन प्रोसेस आहेत. तर हां ठीक आहे. व्हीनस हा नॉन स्टिम्युलेटेडमध्ये मेन सोर्स आहे, कारण की आर्टेरियल तुमचा उडाला. तर पोटॅशियम चॅनल नॉर्मली तुम्हाला रिलॅक्स होतात. जेव्हा हायपॉक्सिया होतो तेव्हा पोटॅशियम चॅनलचं इनहिबिशन होतं. इनहिबिशन झाल्यावर कॅल्शियम आत येतो, कॅल्शियम आत झालं की कॉन्ट्रॅक्शन होतं. मग मॉड्युलेशन कशामुळे होतं, नॉर्मली काय तुमचे ह्युमरल आहेत, लोकल मेडिएटर्स आणि सिस्टेमिक आहेत. तर हे आपल्याला माहिती आहे एंजिओटेन्सिन 2 कॉन्ट्रॅक्टर आहे. सिस्टेमिक असेल वस्क्युलर असेल दोघी ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट करतो. नायट्रिक ऑसिड आपल्याला माहिती आहे सिस्टेमिक असो पल्मोनरी असो दोन्ही ठिकाणी डायरेक्ट करतो. प्रोस्टासायक्लिन पण एंडोथेलिन आपल्याला माहिती आहे तो कॉन्ट्रॅक्ट करतो दोन्ही सिस्टीममध्ये. सिम्पॅथॅटिक कॉन्ट्रॅक्टच करतं दोन्ही सिस्टीममध्ये, सिस्टेमिक असो पल्मोनरी असो. तर तुमचे जे कोण तुम्हाला हे पोटेन्शिएट करतं, कॅटेकोलामाइन्स एकच आहे. नंतर इंडोथिलिन द्यायला पाहिजे होतं त्याने, इंडोथिलिन कॉन्ट्रॅक्ट करतो. तर इंडोथिलिनचे अँटागोनिस्ट जे आहेत बोसेंटान हा इनिबिट करणार, प्रोस्टासायक्लिन इनिबिट करणार, फॉस्फोडायस्ट्रेज इनिबिटर्स, सेल्डेनाफिल, मिलरिनॉन
नंतर इनहेल्ड नायट्रिक ऑक्साईड, ती पण थेरपी देतो आपण पीडियाट्रिकमध्ये, इफेक्टिव्ह आपल्याला माहिती आहे. स्टिरॉइड्स डायलेट करतायत. कॅटेकोलामाइड्स ॲट लो डोसेस, ते सोडून द्या, जाऊ दे. तर एस इनिबिटर्स झाले अँजिओटेन्सिनमुळे, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. वोलाटाईल एजंटबद्दल तो जे बोलतो ते आपण एकदाच करून घेऊ. आय व्ही एजंटचा काही इफेक्ट नाही. प्रोपॉल हॅज नो इफेक्ट. इन्हेलेशनल मोर दॅन 1ला जास्त इफेक्ट करतात असं म्हणतो तो म्हणतो की 1 लंगमध्ये काय होतं की तो अल्वेओलसमध्ये तो व्हेंटिलेशनच नाही आहे, त्याच्यामुळे ब्लडमधनंच येतं आणि ब्लडमधनं इन्हेलेशनल एवढे चांगले काम करत नाही. मोर पोटंट वेन दे ॲक्ट थ्रू अल्वेओलस. तर त्याच्यामुळे म्हणतो की VA हॅव मिनिमल इफेक्ट ऑन HPV ड्युरिंग 1 लंग व्हेंटिलेशन. आणि इथे म्हणतो मोर दॅन 1 मॅकला ते इनिबिट करतात. डोस डिपेंडंट पण शब्द वापरलेला आहे ऑनलाईनमध्ये. तर हॅव मिनिमल इनहिबिटेड ॲट मोर दॅन 1 मॅक. तर हे याच्यासारखंच झालं बाबा आपल्या सेरेब्रल व्हॅसोकन्स्ट्रिक्शनसारखं. मोर दॅन 1लाच प्रॉब्लेम आहे, त्याच्याखाली काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि सर्व एजंट्स आयसो, सिवो, डेस. हॅलोथेन खूप मोठा इफेक्ट करायचा, पण आता हॅलोथेन आपल्याकडे वापरलं जात नाही. नायट्रस आपल्याला माहिती आहे की PVR वाढवतो, पण HPVवर त्याचा काय इफेक्ट आहे हे नाही माहिती. मला वाटलं HPV वाढवत असेल त्याच्यामुळे PVR वाढतो. ही फिजिओलॉजी वाचावं लागेल, दोघे इंडिपेंडंट कसे काय आहेत. पॉझिटिव्ह प्रेशरने पण मला वाटतं डायरेक्टली प्रेशरमुळे तो इफेक्ट आहे. नंतर आपण बघितलं कार्डियाक आउटपुट कमी झाला तर PVO2 कमी होतो, त्याच्यामुळे होतो. ठीक आहे. ॲब्सॉर्प्शन ॲटलेक्टॅसिसमुळे, कारण की मग तिथे पल्मोनरी O2 तुमचा उडून जातो. सुपाईन पोझिशनमध्ये तुमचं ॲटलेक्टॅसिस होतं. कंप्लायन्स कमी असेल तिथे ॲटलेक्टॅसिस होतं, त्याच्यामुळे तुमचा FiO2 कमी होणार आहे, AO2 कमी होणार आहे. ठीक आहे. नंतर याच्यात 2 फेजेस आहेत. 2 फेजेस. फर्स्ट फेजमध्ये ही इज मेडिएटेड बाय पोटॅशियम चॅनल्स. फर्स्ट फ्यू सेकंडमध्येच चालू होते, 15 मिनटं टिकते. तर सेकंड फेज एंडोथेलिनमुळे आहे. ही जेव्हा सस्टेन होतं हायपॉक्सिमिया तेव्हा होते आणि ही मॅक्झिमम 2 आवर्सला होते. आणि ही एकदा सेटिंग झाली की ती ऑफसेट व्हायला पण वेळ घेते, ती लगेच ऑफसेट होत नाही. आणि एकदा चालू झाली की मग सेकंड हायपॉक्सियाला तो बेटर, आणखी चांगला ॲक्ट करतो एकदा त्याला पोटेन्शिएशन झालं की. तर आपण बघितलं की फॅक्टर्स अफेक्टिंग काय काय. फिटल आणि न्यूनेटच्या ज्या आहेत त्या खूपच रिॲक्टिव्ह असतात, त्यांच्यासाठी ऑक्सिजन खूपच महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे त्या खूप भारी कॉन्स्ट्रिक्ट होतात. ॲसिडोसिसमध्ये पण कन्स्ट्रिक्ट होतात आणि हे इंडिपेंडंट ऑफ हायपॉक्सिमिया आहे. आपण म्हणणार की हायपॉक्सिया झाला मग त्याच्यामुळे ॲसिडॉसिस झाला, नाही. ॲसिडॉसिस इज इंडिपेंडंट, म्हणजे H+ किंवा हायपरकार्बियामुळे इंडिपेंडंटली ॲसिडॉसिस होतं. परंतु या दोघांचा इंटरप्लाय कसा आहे हे एक्झॅक्टली माहीत नाही. जसं की आपण ARDSमध्ये परमिसिव्ह हायपरकॅपनिया करतो तरी तिथे खूप जास्त होत नाही असं म्हणतात. तर हे थोडं झोलझालचं काम आहे. इफेक्ट आपण बघितला की शंटिंग होतं. इफेक्ट्स ऑफ ॲनेस्थेशिया, सॉरी. आणि इपिड्युरलचा काही इफेक्ट आहे का? आपल्याला माहिती आहे की न्यूरल कंट्रोल जास्त चांगला नाही आहे. इवन सिम्पॅथॅटिक नर्व्हचा इफेक्ट नाही आहे, त्याचा कॅटेकोलामाइन्सचा इफेक्ट आहे. त्याच्यामुळे न्यूरल कंट्रोल नसल्यामुळे न्यूरॅक्झियलचा इफेक्ट नाही आहे. इनडायरेक्टली असू शकेल, व्हेंटिलेशन किंवा कार्डियाक आउटपुट कमी झाला तर. अदरवाईज डायरेक्ट त्याचा इफेक्ट असा याच्यावर नाही आहे, HPVवर. रोल ऑफ HPV इन 1 लंग व्हेंटिलेशन. तर 1 लंग व्हेंटिलेशन जसं आपण देणार स्टार्टला, तर तिकडे ऑक्सिजन बंद होणार, तर इंटेन्स हे होणार, शंटिंग होणार. तर शंटिंग झालं की मग तुमचा हायपॉक्सिया होणार. आणि एकदा सर्जरी प्रोलॉंग झाली की तो ऑफसेट व्हायलासुद्धा वेळ घेतो. तर त्याच्यामुळे पुन्हा मग तुम्ही सेकंड 1 लंगपासनं 2 लंगपर्यंत गेले, त्याच्यानंतर मग तुम्ही दोघांनाही व्हेंटिलेट कराल. तर त्याच्यामुळे त्याच्यात पण तो रिफ्लेक्स ऑगमेंटच होतो, तो ऑफसेट व्हायला वेळ घेतो. म्हणून सेकंड वेळेस डिसॅच्युरेशन लेस प्रोनाऊन्स्ड होतं. लेस प्रोनाऊन्स का होतं? कारण की आता ज्या वेसल्स आहेत त्या पुन्हा डायलेट होऊन पुन्हा कन्स्ट्रिक्ट होत नाही. एकदा ज्या कन्स्ट्रिक्ट झाल्या तर तेवढंच झाला. त्याच्यामुळे तो जो फ्लो आहे तो चांगल्यालाच चालला आहे.
त्याच्यामुळे सेकंड जे डिसॅच्युरेशन आहे ते लेस प्रोनाउन्स्ड आहे. कळालं का? कारण की आता जर तुमचा सेट झाला तर तो ऑफसेट होणार नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे असं नाही होणार की तुम्ही व्हेंटिलेट केलं आणि पुन्हा बंद केलं तर तो खूप जास्त होईल. एकदा तो सेटिंग झाला की सेटिंग होऊन जातो, म्हणून सेकंड डिसॅच्युरेशन प्रोनाउन्स्ड होत नाही. आणि आपण बघितलं ॲसिडोसिसचा इफेक्ट आहे, कार्डियाक आउटपुटचा इफेक्ट आहे, मिक्स्ड व्हीनस कार्डियाक आउटपुटमुळे व्हीनस सॅच्युरेशन कमी होतं. तर म्हणून कार्डियाक आउटपुट ऑप्टिमल ठेवायचा, लो पण नको, हाय पण नको. हायमध्ये पण प्रॉब्लेम होऊन जातो. तुम्ही कार्डियाक आउटपुट वाढवला ना की फ्लो वाढतो, त्याच्यामुळे मिसमॅच आणखी होतो. आणि लो कार्डियाक आउटपुटला तुमचा व्हीनस सॅच्युरेशन कमी होतं, त्याच्यामुळे HPV अफेक्ट होतो. त्याच्यामुळे तुमचा जो ब्लड प्रेशर आहे ते ऑप्टिमल ठेवायचं, हिमोडायनॅमिक मधात ठेवायचं आहे. हायपर पण नको, हायपो पण नको. त्याच्यानंतर त्यांना एक आणखी लक्षात आलं की आयर्नचा काहीतरी रोल आहे. जर आयर्न दिलं तुम्ही IV तर हे कमी होतो, HPV कमी होतो, प्रोलॉंग हायपॉक्सिया दिला तरी. आणि याच्याउलट जर तुम्ही डेस्फोरेक्झामाइन दिलं आयर्न चिलेटर तर हायपॉक्सिया प्रॉमिनंट होतो. तर त्याचा थेराप्युटिक रोल त्यांना अजून कळालेला नाही आहे. नंतर COPDमध्ये काय होतं की तुम्ही 100% O2 देता, तर 100% जसं की डिसीज स्टेट आहे, डिसीज स्टेटमध्ये व्हॅसोकन्स्ट्रिक्शन इम्पॉर्टंट आहे प्रॉपर डिस्ट्रीब्युशनसाठी ब्लडच्या. तर तुम्ही COPDमध्ये त्याला ऑक्सिजन दिलं की स्टार्टला हायपो व्हेंटिलेशन होतं, पण तो हायपो व्हेंटिलेशन नंतर निघून जातं. त्याच्यामुळे असं नाही आहे की त्याचा जो हायपॉक्सिक ड्राईव्ह आहे तो अबॉलिश होतो. दॅट इज थर्ड रिझन. फर्स्ट रिझन इज VQ मिसमॅच. तुम्ही काय करता, ऑक्सिजन देता, त्याच्यामुळे तिथलं व्हेंटिलेशन वाढतं, FiO2 वाढतो, त्याच्यामुळे तिथल्या आर्टेरिओल्स डायलेट होतात, त्याच्यामुळे शंट तयार होतो, त्याच्यामुळे मग त्या नॉन व्हेंटिलेटेड डेड स्पेस व्हेंटिलेशन होऊन जातं ते. तर त्याच्यामुळे तिथे तुमचं CO2 बाहेर निघत नाही. तर VQ मिसमॅच इज मेजर रिझन इन COPD. त्याच्यानंतर सेकंड मला काय आठवत नाही, तर सेकंड आहे. मग थर्ड तुमचा आहे हायपॉक्सिक ड्राईव्ह. ठीक आहे. मेजर पॉईंट सिस्टमिकच्या विरुद्ध पल्मोनरी आहे, नॉर्मलमध्ये महत्त्वाचा नाही आहे, डिसीज आणि वन लंगमध्ये महत्त्वाचा आहे, अल्व्हेओलर 2/3 महत्त्वाचा आहे, व्हीनस 1/3 महत्त्वाचा आहे, 100च्या खाली गेलं की ॲटलेक्टॅसिसमध्ये व्हीनस महत्त्वाचा आहे. नंतर 2 फेज ठीक आहे, बघितलं 2 फेजेस आहेत, फेज 1 फेज 2. पहिली पोटॅशियममुळे आहे 15 मिनटं, त्याच्यानंतर सस्टेंड एंडोथेलियममुळे आहे बिकॉज ऑफ सस्टेंड हायपॉक्सिया लास्ट फॉर 2 hours. मग हे सर्व कॉन्ट्रॅक्टर्स जे आहेत हे सिस्टमिकमध्ये पण कॉन्ट्रॅक्ट करतात, पल्मोनरीमध्ये पण कॉन्ट्रॅक्ट करतात. IV डायलेटर्स पण तो म्हणतो अबव 1 मॅक, आणि त्यातही वन लंगमध्ये एवढं महत्त्वाचं नाही आहे म्हणतो. प्रोपोकॉल हॅज नो इफेक्ट. नायट्रसचं क्वेश्चनेबल आहे, हॅलोजिन आपण वापरत नाही, हॅलोजिनचा खूप इफेक्ट होता. न्यूरॅक्झियल किंवा कारण की न्यूरल मेकॅनिझम्स आर नॉट इम्पॉर्टंट, त्याचा काही इफेक्ट होत नाही. सस्टेंड हायपॉक्सियामुळे वाढतो, 2 तासापर्यंत टिकतो, म्हणून तुमचं सेकंड डिसॅच्युरेशन प्रोनाऊन्स नसतं कारण की ऑफसेट पण डिलेड आहे. नंतर ॲसिडॉसिसचा पण इफेक्ट आहे, कार्डियाक आउटपुटचा पण इफेक्ट आहे. COPDमध्ये महत्त्वाचा आहे ते, त्याच्यामुळे तो अबॉलिश व्हायला नाही पाहिजे COPDमध्ये.